नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. अ, लेखक संजीव कुलकर्णी सर यांची आपण त्यांच्या जे समजले तेवढे समजले तसे या पुस्तकावर मुलाखत घेत होतो. आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झाला. आणि सर, तुमचा प्रश्न असा आहे की अ, तुम्ही त्याबद्दल बोललाच आहात थोडक्यात तरी. तुम्हाला जी ए कुलकर्णी यांच्या कोणत्या कथा आवडतात आणि त्या का आवडतात, आणि त्यांवर तुम्ही काही लेखन केले आहे का? म्हणजे तुमचं जे आगामी पुस्तक येत आहे त्याबद्दल हे तुम्ही सांगू शकाल का? यांच्या कुठल्या कथा मला आवडतात हा प्रश्न विचारण्यापेक्षा कुठल्या आवडत नाहीत असं जर विचारलं तर ती यादी छोटी असेल. मी जसं म्हणालो तसं यांनी साधारणतः 150च्या आत कथा लिहिल्या. त्यातली नावच जर घ्यायची झाली तर भिंतीतून जाणारा माणूस ही यांची अनुवादित कथा, लग्न, बळी, बाधा, रंजन, कैरी, वीज या जी यांच्या कथा, नाग ही कथा मला अतिशय आवडते, जखम ही कथा मला अतिशय आवडते, माणूस नावाचा बेटा ही कथा मला अतिशय आवडते, कुंका, लक्ष्मी, गिधाडे, तळपट, पुनरपी, प्रदक्षिणा, बऱ्याच कथा आहेत. म्हणजे यांच्या सगळ्याच कथा आवडतात मला. त्यातल्या काही कथा जास्त आवडतात, काही कथा कमी आवडतात. तुलनेनं सांगायचं झालं तर जीएनच्या दृष्टांत कथा मला कमी आवडतात. जीएनच्या सामान्य माणसाची पार्श्वभूमी असलेल्या कथा मला जास्त आवडतात. सामान्य माणसाचे दुःख, सामान्य माणसाच्या वेदना, सामान्य माणसाच्या आयुष्यामधले असले ताणतणाव, ह्या अशा याचं वर्णन करणाऱ्या कथा मला अधिक आवडतात. स्वामी विदूषक यासारख्या कथा तर सर्वकालीन श्रेष्ठ कथा आहेत, त्यामुळे त्यांचं नाव नाही घेतलं तरी चालेल. त्यातल्या निवडक 30 कथांवरती मी रसग्रहणात्मक एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि ते आता 2 आठवड्यामध्ये प्रकाशित होईल. यांच्या 30 कथा, अनुभूती आणि आस्वाद हे त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या कथांमध्ये काही लोकप्रिय कथा आहेत, काही कथा अशा आहेत की ज्या फारशा लोकप्रिय नाही आहेत. म्हणजे सोनपावले नावाचं जीएनच्या लिखाणाचं एक संकलन जीएनच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं, आणि त्याच्यामध्ये जीएननी अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या किंवा अनुवादित केलेल्या काही कथा की ज्या आतापर्यंत कुठेही प्रकाशित झालेल्या नव्हत्या, त्या त्या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहेत. तर त्यामधली फलश्रुती नावाची एक कथा आणि भिंतीतून जाणारा माणूस नावाची एक कथा, या 2 कथांचा मला विशेष उल्लेख करावा असं वाटतं. कारण या विरोधी कथा आहेत. जीएनचे एकंदर लिखाणाचा बाज जर लक्षात घेतला तर जीएननी विनोदी असं काहीतरी लिहिलं असावं ची कल्पनाही करता येणार नाही. पण फलश्रुती आणि भिंतीतून जाणारा माणूस या दोन्ही अनुवादित कथा आहेत. आणि यातली फलश्रुती ही बहुधा रशियन कथा असावी, आणि भिंतीतून जाणारा माणूस ही बहुधा फ्रेंच कथा असावी. पण त्याचे इंग्रजीतले अनुवाद वाचून यांनी त्याला अगदी मराठमोळं पोशाख चढवलेला आहे. आणि त्या कथा मला आवडल्या. आणि याच्याखेरीज मी म्हणालो तसं निळा सावळा, प्रचंदन आणि पारवा, यांचा पारवा हा कथासंग्रह माझ्या विशेष आवडीचा, आणि त्यामधल्या कथा ह्या माझ्या विशेष आवडीच्या कथा आहेत. आणि सर, म्हणजे सामान्यपणे तरी व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडत असतो. तर जी ए कुलकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा कशा प्रकारे त्यांच्या साहित्य लेखनावर प्रभाव पडला असे तुम्हाला वाटते? म्हणजे तुम्ही पुस्तकात असा उल्लेख केला आहे की जी ए कुलकर्णी यांचे लेखन हे प्रामुख्याने त्यांच्या 25च्या आत त्यांनी पाहिलेल्या व्यक्ती व घटना आणि त्यांना आलेले अनुभव यावर आधारित आहे. आणि स्वतःच असं लिहिलंय की वयाच्या 25च्या आत मी ज्या व्यक्ती पाहिल्या त्या व्यक्तींना वाहिलेलं तर्पण, अशा स्वरूपाच्या माझ्या कथा आहेत. आणि ते वारंवार दिसून येतं की मुखवटा नावाची एक कथा आहे. अशा काही कथांमध्ये जी काही पात्र असतात ती पात्र जीएननी त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिलेली होती. किंवा बाधा नावामधली जी नायिका आहे, ती नायिका आपण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये पाहिलेली होती असं जीएनने लिहिलेलं आहे. मुळात काय आहे की जी ए कुलकर्णी हा अतिशय संवेदनशील माणूस असतो. असे लोक आपल्याही आसपास असतात, नाही असं नाही, पण असे लोक आपल्या मनाला स्पर्श करून जात नाहीत. किंवा यांच्यावर जर आपण काही लिहिलं तर ते इतकं प्रभावी होत नाही. याचं कारण आपल्याकडे तेवढी निरीक्षण शक्ती नसते, आणि आपण तितके शब्दप्रभूही असत नाही. आणि त्याच्याही आधी मी जसं म्हणालो तसं हा अतिशय संवेदनशील माणूस असल्यामुळं, संवेदनशील आणि स्वाभिमानी, याने एक
त्यांच्याच एका पत्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे की स्वाभिमानी, त्यांचे कुटुंबीय स्वाभिमानी कसे होते. त्यांच्या आईचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्या आईची ओळख सांगून एका बाईंनी दुसऱ्या बाईकडून 3 रुपये उसने घेतले होते, 3 रुपये. आणि ते बाई, त्या बाईने ते काही लवकर परत दिले नाही. त्यामुळे जिच्याकडून तिने उसने घेतले होते त्या बाईंनी जीएनच्या आईना आठवण करून दिली की तुमची ओळख सांगून तिनं माझ्याकडनं 3 रुपये उसने घेतले आहेत आणि ते 2 महिने झाले परत दिले नाहीत. आठवण करून दिल्यानंतर जीएनच्या आईनी हातातली सोन्याची पाटली काढली, त्या विचारणाऱ्या बाईच्या माझघरात भिरकावून दिली. त्या काळात सोनं 19 रुपये तोळा होतं. आणि त्या बाईंनी वारंवार ती पाटली परत करण्याचे प्रयत्न करून देखील जीएनच्या आईने ती पाटली घेतली नाही. आणि हे जेव्हा तिनं आपल्या नवऱ्याला म्हणजे जीएनच्या वडिलांना सांगितलं, तेव्हा ते त्याच्यावर म्हणाले, तुला योग्य वाटलं ना तू काय केलंस ते, मग झालं, आता पटकन मला जेवायला वाढ बरं, असा विचार करणारे लोक होते. त्यामुळे जीएनच्या काही कथा आहेत, म्हणजे फेड नावाची एक कथा आहे किंवा चैत्र नावाची कथा आहे. अशामधले जे हा नायक असतात किंवा नायिकेचा जो नवरा असतो, ते त्याचं वर्णन वाचल्यानंतर वाटतं की हे जीएनची आई आणि जीएनची वडील हेच लोक आहेत. पुढं जीएनच्या आयुष्यामध्ये दुःख एवढं का आलं किंवा दुःखाचं त्यांनी दुःखावर आधारित एवढ्या कथा का लिहिल्या, याचा शोध घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, त्याच्यावर काही पुस्तकही लिहिली. पण मला वाटतं तो भोसकपणा ठरेल. कारण एखाद्या लेखकाच्या आयुष्यामध्ये, खाजगी आयुष्यामध्ये काय झालेलं असतं याच्याशी जीएनच्या तत्वानुसार आपल्याला काही देणं घेणं नाही. जीएननी लिहिलं काय याच्यावर आपण विचार करू. त्यांच्या खाजगी आयुष्यात दुःख आली आणि त्याचा त्यांच्या लिखाणावर परिणाम झाला, तसं जरी झालं असलं तरी आपल्याला त्याच्याबाबत काही चर्चा करू नये आपण, असं मला वाटतं. हा, आणि सर, जी कुलकर्णी यांच्यावर कुठल्या साहित्यिकांचा किंवा साहित्यिक प्रवाहांचा प्रभाव होता असे तुम्हाला वाटते? हा तर मोठाच प्रश्न आहे. कारण जीए हे अत्यंत काय म्हणतात हावरट असे वाचक होते. जसं म्हणालो तसं पांडुरंग कुमठानी विस्मरणातली स्मरण नावाचा जो लेख लिहिलेला आहे त्यात लिहिलेलं आहे की जे MA ला असताना त्यांचं वाचन हे अत्यंत प्रचंड होतं आणि दिवसाला 500 ते 600 पानं ते वाचून काढत असत दिवसाला. आणि त्यांचे आवडते लेखक सुद्धा, त्यांचं सूत्र म्हणायचं झालं तर गावाचे एक आणि गावंढ्याचे एक, असे जगावेगळे आवडते लेखक होते. म्हणजे दस्तोयव्स्की हा त्यांचा आवडता लेखक होता. त्यानंतर हेमिंग्वे आहे, मॉम आहे, नंतर चेकॉव आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. एवढंच नव्हे तर त्यांनी मराठीमध्ये सगळे साहित्यिक हे वाचलेले होते. तिच्यामध्ये अत्रे आहेत, दळवी आहेत, माडखोलकर आहेत, ग्रेस आहेत, पडगावकर आहेत, बोरकर आहेत. असे असंख्य कवी आणि लेखक त्यांनी वाचले. पण जीएनचं प्रामुख्यानं वाचन हे इंग्रजी होतं. आणि त्यातली काही काही मला असं वाटतं काही काही लेखकांच्या किंवा जीएनने वाचलेल्या गोष्टींचा त्यांच्या पात्रांमध्ये परिणाम झाला. एक उदाहरण मला प्रकाशाला जाणवतं की जीएननी एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे की चार्ल्स डिकन्स हा इंग्रजी लेखक, पण तो अतिशय दारिद्र्यात वाढला. त्याला दारिद्र्याचे अत्यंत तीव्र असे चटके भोगावे लागले. पण म्हणून दरिद्री माणसाविषयी त्याची अशी भावना निर्माण झाली की जेव्हा त्याच्याकडे पैसा आला तेव्हा आपल्याकडे कुणीही पैसा मागायला येऊ नये, आपल्याकडे कुणीही मदत मागायला येऊ नये, म्हणून त्यानं स्वतःच्या दारामध्ये 2 भयंकर असे कुत्रे बांधले. आता जीएनची तक्षक नावाची गोष्ट आहे, ती वाचताना माझ्या लक्षात आलं की तक्षक नावाचे मधले जे आबाराव आहेत ते आबाराव जीएनना कुठेतरी डिकन्स या पात्रावरनं सुचले असावेत किंवा डिकन्स या लेखकावरनं सुचले असावेत. अर्थात हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. जीएनचं इंग्रजी वाचन आणि जीएनच्या इंग्रजी वाचनातून त्यांना मिळालेली स्फूर्ती आणि त्याच्यानुसार त्यांच्या लेखनामध्ये सापडणारी कथाबीज हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. कोणी जर त्याच्यावर PhD केली तर मला अतिशय आनंद होईल. हो सर. आणि जी कुलकर्णी यांच्या लेखनावर प्रेम करणारे जसे लोक आहेत तसेच त्यांच्या लेखनावर टीका करणारी लोक आहेत. तर जी कुलकर्णी यांच्या लेखनावर झालेल्या आणि होत असलेल्या टीकेबद्दल सांगू शकाल का, आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? ज्या लेखनावर टीका झालेली आहे, जीएनच्या लेखनाला लहान मुलांचा चांदोबा असं म्हणणारे लोक आहेत. जीएनचं लेखन हे कायम निराशावादी असतं. जीएनचं लेखन हे एक सुरी असतं. जीएनच्या लेखनामध्ये फक्त शोक या एकाच भावनेचा
वेगवेगळ्या प्रकाराने आविष्कार केलेला असतो. या आरोपांचं खंडन बऱ्याच पद्धतीनं करता येईल, पण मुळात एका जीएनच्या कथासंग्रहाच्या सुरुवातीला दिलेल्या एका वाक्याचा आधार घेऊन मी पुढे जातो. जीएन स्टेनबर्गचं एक वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य असं आहे की शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन ट्राईंग टू राईट द सेम स्टोरी ऑफ माय लाईफ, ईच टाइम ट्राईंग टू कट निअरर टू द एकिंग नर्व. म्हणजे कल्पना अशी आहे की एक दुखरी नस आहे आणि त्या दुखरी नसेच्या जवळ जाऊन आपण त्या दुखऱ्या नसीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि शॅलो पीपल डिमांड व्हरायटी म्हणजे उथळ लोक असतात, त्यांना असं वाटतं की तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहावं. मी शोक एकाच भावनेचा शोध घेतला, कारण त्या भावनेचा जो कंद आहे त्या कंदाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या कंदाचा जवळजवळ जाण्याचा प्रयत्न केला. जे म्हणतो जे न आवडणारे लोक आहेत त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांना जे आवडत नाहीत आणि त्यांना जे कळत नाहीत. आणि जे कळत नाहीत याचं कारण असं की जे कळण्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट घेण्याची लोकांची तयारी असत नाही. मुळात आपण कथेकडं ते एक रंजन म्हणून बघतो, ते एक एंटरटेनमेंट म्हणून बघतो. जयंतच्या कथा आहेत तशा रंजन म्हणून बघता येत नाहीत. जयंतच्या कथांमध्ये वाचायचं असेल तर त्याला थोडीशी तयारी करावी लागते, थोडासा अभ्यास करावा लागतो. येनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माझ्या कथा जर आवडल्या नाहीत तर ते आवडल्या नाहीत असं म्हणा. म्हणजे झेब्रा आवडला नाही तर झेब्रा आवडला नाही असं म्हणा. हा कसला पट्ट्याचा उंट असं म्हणू नका. त्यामुळे जीएनच्या कथांमध्ये सांकेतिकता असते. बरीच उदाहरणं देता येईल, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण पुनरपी नावाची एक कथा आहे. ती कथा पुनरपी नावातून जीएनने एक सूचकता ठेवलेली आहे आणि तिचं नाव पुनरपी का आणि त्या कथेमध्ये नेमकं काय जीएनना म्हणायचं होतं हे कळण्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागतो. सामान्य वाचकाची तशी तयारी नसते. साधारणतः झोप येण्यापूर्वी डोळ्यासमोर धरायची 4 अक्षरं लेखनाचं स्वरूप असावं असं लोकांना वाटतं. जयंतच्या कथा त्या अर्थाने सोप्या नाही आहेत, त्या गंभीर कथा आहेत, त्या अस्वस्थ करणाऱ्या कथा आहेत. म्हणून त्या लोकांना आवडल्या नाहीत. तर आवडल्या नाहीत तर त्याच्यावर काही करता येत नाही. फक्त नवीन जीए वाचताना म्हणजे जीएचा जो नवीन वाचक असेल अशा लोकांनी असता कोणताही पूर्वग्रह मनामध्ये ठेवून वाचू नये. त्यांनी जीए वाचताना आपल्या मनाची पाठी कोरी ठेवावी, मग त्यांना जे कळतील आणि मग जे आवडतील असं मला वाटतं. आणि सर, तुमच्या पुस्तकात तुम्ही जे कुलकर्णी यांच्या वाचनाबद्दल, त्यांच्या व्यासंगाबद्दल लिहिले आहे, त्याबद्दल तुम्ही आता थोडं बोलला सर. तर तर याबद्दल सांगू शकाल का थोडं विस्ताराने? यांचे आवडते लेखक मी काही सांगितले: ओ हेनरी, चेकॉव, ल्युक्रेशियस, टॉल्स्टॉय, ऑलिव्हर श्रायनर या लेखिकेचं स्टोरी ऑफ एन आफ्रिकन फार्म हे पुस्तक, मॉमचं ऑफ ह्युमन बॉन्डेज हे पुस्तक, कृष्णा जे कुलकर्णी या लेखिकेचे यमुना तिरीचे बुलबुल हे पुस्तक, बेलॉक, डब्ल्यू एच हडसन, पाडगावकर, बोरकर, ग्रेस यांच्या कविता, खानोलकर जी यांची आवडते, माडगुळकरांच्या काही कथा त्यांना आवडल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे. शंकर पाटलांची दसरा ही कथा मला आवडली असं त्यांनी लिहिलेलं आहे. खानोलकरांची सनई ही कथा आवडली असं लिहिलेलं आहे. आणि दळवी, दिबा, मोकाशी याच्याबरोबर जीएनना न आवडणारे लेखक कोणते यांची यादी रंजक आहे. म्हणजे साधारणतः लोकप्रिय लेखक जे होते ते जीएन आवडत नसत. त्याच्यामध्ये अगदी पु ल देशपांडेंपासून पी.जे. उडावस पर्यंत, शरदचंद्र चॅटर्जी, टागोर, अनंतराव कुलकर्णी जीएनचे मित्र, त्यांचं जीएन हे पुस्तक आपल्याला अजिबात आवडलं नाही असं लिहिलं. मला जीएनचं लिखाणाचं वाचनाचं एक वैशिष्ट्य असं वाटतं की जीएननी सरसकट आपल्याला एखादा लेखक आवडतो किंवा आवडत नाही असं म्हटलेलं नाहीये. म्हटलेलं आहे म्हणजे जीएननी असं म्हटलेलं आहे की एखाद्या लेखकाचं हे पुस्तक मला आवडलं. म्हणजे त्यांचा आवडता दोस्तोयेव्स्की, पण दोस्तोयेव्स्की मध्ये सुद्धा पाण्याच्या पाण्यात चिखल आहे असं जीएननी म्हटलेलं आहे. किंवा स्टोरी ऑफ एन आफ्रिकन फार्म हे पुस्तक ज्या लेखिकेचं आहे त्या लेखिकेचं हे पुस्तक मला आवडलं पण बाकीची आवडली नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की हा लेखक माझा आवडता आहे म्हणजे त्या लेखकाने लिहिलेलं सगळं मला आवडलं. तर असं याच्या बाबतीत जीएनचा वस्तुनिष्ठपणा आहे. जीएनचं दळवी हे जीएनचे आवडते लेखक, पण दळवींचं सुद्धा सगळं लेखन आपल्याला आवडलं नाही. दळवींचं ठणठळपाळ त्यांना खूप आवडत असेल, चक्री कादंबरी त्यांना खूप आवडली, पण दळवींचे इतर काही लेखन आपल्याला आवडलं नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला वाटतं जीए वाचताना सुद्धा आपल्याला जर एवढं वस्तुनिष्ठ राहता आलं तर जीएनच्या काही कथा आपल्याला आवडतील, काही कमी आवडतील. एवढा वस्तुनिष्ठपणा आपण ठेवला तर आपल्याला जास्त त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि सर, म्हणजे आता त्याबद्दल तुम्ही बोलला सर, तरी जे कुलकर्णी यांच्या कथांवर एक
बराच वेळा आरोप केला जातो की त्यांच्या कथा गोड असतात, त्या सहजासहजी समजत नाहीत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुनरपी या कथेचा मी मगाशी उल्लेख केला. हो. प्रदक्षिणा ही कथा तशी आहे. जखम या कथेचा मी सांगतो. जखम ही कथा अशी आहे की एक विसंगत असं जोडपं आहे. त्यांना एक मुलगा आहे आणि तो मुलगा, त्या मुलाला वेड लागतं आणि तो मुलाला इस्पितळात त्याला ऍडमिट करावं लागतं. एवढीच ती कथा आहे. आणि त्या मुलाचा बाप हा पैसे मिळवण्याच्या मागे लागणारा आणि पैशा मागे धडपड करणारा, पैसा सोडून इतर कुठल्याही गोष्टीमध्ये रस नसलेला असा तो बाप आहे. आणि त्या बापाचा एक मित्र श्रीपाद नावाचा, तो बाकी अशा रसिक वृत्तीचा असतो. अशी 3-4 पात्र त्या कथेमध्ये आहेत. आणि ती कथा पहिल्यांदा वाचून त्यामधला एक संकेत लक्षात येत नाही. नंतर जेव्हा संकेत लक्षात येतो, तो संकेत काय आहे ते मी सांगत नाही. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी ती कथा वाचावी आणि तो संकेत स्वतः शोधून काढावा. त्याचा उल्लेख मी माझ्या पुस्तकामध्ये केलेला आहेच. तर असे त्याच्यामध्ये संकेत असतात. प्रदक्षिणा या कथेमध्ये असाच एक संकेत आहे. तर पुनरपीमध्ये असाच एक संकेत आहे. त्यामुळे जीएनच्या कथा सोप्या असत नाहीत. त्याला थोडंसं रहस्य कथेचं अंग असतं. त्यामुळे एखाद्या रहस्य कथेमध्ये शेवटी जसा आपल्याला एखाद्या गोष्टीचा उलगडा होतो, तशा जीएनच्या कथा वाचताना आपला शेवटी त्याचा उलगडा होतो. तो सुद्धा अगदी सरळ सरळ असा होत नाही. ही कथा एकदा, दोनदा, तीनदा वाचली की मग त्याचे पदर लक्षात येतात. पण हा सगळा मला वाटतं आनंदाचा भाग आहे. हा सगळा व्यासंगाचा भाग आहे. आणि यातनं आपल्याला जे जास्त कळत जातं. त्यामुळं सगळं सोपं, प्री डायजेस्टेड या स्वरूपाचं जीएननी कधी दिलं नाही. त्यांनी जे दिलं ते थोडंसं क्लिष्ट स्वरूपाचं दिलं. मला वाटतं जीएनच्या लेखनाची खासियत हीच आहे. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य हेच आहे. आणि सर, सादत हसन मंटो, मिर्झा गालिब, चिंतरम खानकर यांच्या आणि अ, जे कुलकर्णी यांच्या लेखनाची तुम्ही तुमच्या पुस्तकात तुलना केली आहे. तर याबद्दल सांगू शकाल का? आणि असे का करावे असं तुम्हाला वाटले, म्हणजे ही तुलना? तुलना तुलना केली आहे म्हणण्यापेक्षा तुलना करण्याचा मी प्रयत्न केलाय असं मी हो. म्हणेन. हो. कारण तुलना करण्याचं जर व्यवस्थित जर तुलना करायची असेल तर त्याला तर वेगळं पुस्तक लिहावं लागेल. मंटो हा उर्दू लिहिणारा, उर्दू गद्य साहित्यिक. गालिब हा उर्दू आणि पर्शियन मध्ये शायरी करणारा कवी आणि शायर. खानोलकर हे जीएनचे समकालीन गद्य लिहिणारे, कथा लिहिणारे. मला हे 3 मोठे लेखक थोड्याफार प्रमाणात वाचल्यानंतर आणि जे वाचल्यानंतर असं वाटलं की या सगळ्यांमध्ये काहीतरी समान सूत्र आहे. म्हणजे मंटोच्या लिखाणामधली स्त्री पात्र आणि त्या स्त्री पात्रांची वेदना आणि जीएनच्या लिखाणामधली स्त्री पात्र आणि त्यांची वेदना, याच्यामध्ये मला काहीतरी एक नातं सापडलं. तसंच गालिबच्या लिखाणामधली एक शैली आणि गालिबचा एकंदर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जीएनचं लेखन आणि जीएनच्या लेखनाचं तत्वज्ञान, याच्यामध्ये मला एका कुठल्या तरी पातळीवरती साम्य आढळलं. खानोलकर आणि जीए हे तर समकालीनच होते. त्यामुळे खानोलकरांनी जीएनचं कौतुक केलं, जीएननी खानोलकरांचं कौतुक केलं. आणि खानोलकरांची सनई सारखी कथा आपण पण लिहिली असती तर आपल्याला अभिमान वाटला असता, असं जेव्हा लिहितात तेव्हा ते एका पातळीवर येतात. खानोलकर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यांची आणि जीएची शैली आणि तत्वज्ञान एकच आहे. तर हे 3 लेखक आणि जीए यांच्यामध्ये मला काही साम्य आढळली आणि त्या साम्यांचा थोडक्यात मी उल्लेख माझ्या पुस्तकामध्ये आणि प्रबंधामध्ये केलेला आहे. पण परत मी म्हणालो तसं याचा कोणीतरी विशेष अभ्यास करावा आणि एक गालिब आणि एक जीए, एक मंटो आणि एक जीए असं घेऊन त्याच्यावर अभ्यास करावा आणि तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल असं मला वाटतं. आणि सर, जी ए कुलकर्णी यांची रसिकता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे कुलकर्णीच्या लेखन वाचल्यानंतर लोकांना असं वाटतं की जी ए कुलकर्णी हा अत्यंत अरसिक, उसडा आणि खतरूड वृत्तीचा माणूस असला पाहिजे. जीएनचं वैयक्तिक आयुष्य हे अगदी वेगळं होतं. त्याच्या असंख्य गोष्टींमध्ये त्यांना रस होता. वाचनाचं उदाहरण त्यांनी दिलंच. त्याच्याबरोबर खाद्यपदार्थ खाण्यापिण्यामध्ये मर्मज्ञ रसिक होते. आणि नुसतेच खाद्यपदार्थ खाणं नव्हे तर ते कसे तयार करतात, कशाबरोबर काय खायचं असतं, कशामध्ये काय घातलेलं असतं, याच्याविषयी त्यांना अत्यंत बारीक अशी जाणीव होती. त्यांना मांसाहार आवडत असे, पण त्याच्या घरामध्ये मांसाहार होत नसे, त्यामुळे ते मांसाहार बाहेर घेत असत. पण मांसाहाराविषयी त्यांना अतिशय जाणीव होती, जाणकारी होती. ते उत्तम चित्रकार होते. त्यांनी काढलेली काही चित्र
त्यांचं प्रदर्शन काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये भरलं होतं. त्यांच्या एक दोन पुस्तकांचं मुखपृष्ठ ही त्यांनीच काढलेली चित्र आहेत. त्यांना शिल्पकलेचा हात होता. त्यांनी उत्तम काही शिल्प केलेली आहेत. ते उत्तम बागकाम करत असत आणि बागकामामधली त्यांना जाणीव होती. आणि लक्षात घेतलं पाहिजे की 60-70 वर्षापूर्वी धारवाड सारख्या ठिकाणी राहून जिथं इंटरनेट, कम्प्युटर वगैरे या गोष्टी सोडा, फक्त पुस्तके आणि कर्नाटक विश्वविद्यालयाचं लायब्ररी अशा गोष्टींवरती जीएननी जगातल्या उत्तमोत्तम शिल्पांचा आणि चित्रांचा अभ्यास केलेला होता. आणि त्यांची वर्णनं आणि त्याच्याविषयीचं परीक्षण हे त्यांच्या पत्रांमध्ये येतं. तर अतिशय जीवन रसरसून जगणारा, आणि ज्याला रसवंतीमध्ये बसून तांब्याभर रस पिण्यामध्येही रस होता, आणि गोव्यामध्ये जाऊन ताटभर तळलेले मासे खाण्यामध्येही रस होता. आणि त्यांनी धूम्रपानाचं त्यांना व्यसन होतं, पण ते व्यसन त्यांनी अगदी खानदानीपणे केलं. त्यांनी एकदा म्हटलेलं आहे की मला किमान 2 पुस्तकं लिहायची आहेत, एक इंग्रजी भाषेला अर्पण करण्यासाठी आणि एक सिगरेटला अर्पण करण्यासाठी. म्हणजे त्यांनी त्यामध्ये कुठेही हेल्लरपणा आणला नाही. असा तो जीवनाकडे अत्यंत रसिक दृष्टीनं बघणारा माणूस होता. त्यामुळे त्यांच्या त्या वाचल्यानंतर जी ए कुलकर्णी कसे असतील, आणि जी ए कुलकर्णीची चित्र, फोटोग्राफ, ते फोटो त्यांनी फारसे काढू दिले नाहीत, आणि त्यांच्या डोळ्यावर असला तो काळा चष्मा याच्यामुळं जीएन विषयी एक गूढ आणि पुसडं आणि रखरखीत असं व्यक्तिमत्व असं चित्र झालेलं आहे. पण वाचकाच्या, अभ्यासकाच्या लक्षात येतं की हा अत्यंत रसिक माणूस होता. तर मी मुलाखतीच्या सुरुवातीला तुमच्या पुस्तकातील ज्या प्रकरणाचा उल्लेख केला, काळे पांढरे करडे लोक, जे यांच्या लेखनातील नीती आणि धर्मकल्पना, तर हे तुमच्या पुस्तकातले एक महत्वाचे प्रकरण आहे. तर याबाबतीत सांगू शकाल का थोडक्यात? ते सांगतो. धर्म या कल्पनेचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा धर्माचे 3 भाग मानले जातात: धर्माचं तत्वज्ञान, धर्मामधली नीती आणि धर्माचं कर्मकांड किंवा धर्माचे उपचार. सामान्य माणसाला तत्वज्ञान आणि नीती हे पाळायला जमत नाही, त्यामुळे सामान्य माणूस हे धर्माचे कर्मकांड म्हणजेच धर्म असं समजू लागतो. जैनच्या कथांमध्ये वाचताना लक्षात येतं की त्यांच्यामध्ये नीती या कल्पनेचा वेगळ्या अर्थाने विचार केलेला. जैनच्या कथांमधली काही पात्र ही उघड अनैतिक असं वर्तन करतात, पण जे त्या गोष्टीचं समर्थन करतात, जैनच्या जे मला परत गालिबच्या शायरीमध्ये सापडलं की जर समाजानं बांधून दिलेले नीतीचे नियम आपल्याला आपल्या वैयक्तिक आनंदासाठी तोडावे लागले आणि त्याच्यामुळे इतरांना जर कोणाला उपद्रव होत नसेल, त्या वागण्याला जेही अनैतिक म्हणत नाहीत आणि गालिबी अनैतिक म्हणत नाही. जैनच्या कथांमधली पात्र त्यांचे धर्म आणि नीती या संदर्भामधले समज आणि त्याच्यामध्ये त्या चौकटीत राहून विचार करणारे लोक आणि बंडखोरपणे ती चौकट उधळून लावून त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारे लोक, हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. आणि त्यासाठी मला धर्म आणि नीती या कल्पनांचा अभ्यास करावा लागला, आणि ते मी नशीब समजतो की त्या कल्पनांचा अभ्यास करावा लागल्यामुळे माझ्या स्वतःच्याही काही कल्पना या जास्त स्पष्ट झाल्या. आणि धर्म म्हणजे काय आणि नीती म्हणजे काय, आणि धर्माचं पालन म्हणजे काय आणि नीतीचं पालन म्हणजे काय, आणि कर्मकांड धर्मामधला किती अगदी गौण भाग आहे हे मला कळालं. त्यामुळे मला तो अभ्यास करताना मजा आली, आणि म्हणून ते एक महत्वाचं प्रकरण आहे असं मला वाटतं. सर, आपण आता जी ए कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी पत्रे प्रकाशित झाली आहेत त्याबद्दल बोलू. तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्रांचे 4 खंड प्रकाशित झाले आहेत, आणि अजून एक पुस्तक प्रकाशित झाले आहे जी ए कुलकर्णी यांनी कवी ग्रेस यांना लिहिलेल्या पत्रांचे. आणि मला वाटतं त्यांच्या पत्रांची एकूण पृष्ठसंख्या त्यांच्या एकूण कथात्मक साहित्याहूनही जास्त आहे. तर या पत्रांची काय वैशिष्ट्य आहे असे तुम्हाला वाटते? जी ए कुलकर्णींच्या पत्रांचे 4 खंड हा मराठी साहित्यामधला एक अत्यंत महत्वाचा ग्रंथैवज आहे. जैनची पत्र ही लांब लचक, अघळ-पघळ आणि विविध संदर्भाने अशी भरलेली असतात. जैनची पत्र ही म्हणजे एखाद्या व्यासंगी लेखकाने एखाद्या मित्राशी मारलेल्या अघळ-पघळ अशा गप्पा आहेत. तर त्या पत्राचा 2-3 गोष्टींना विचार करता येईल. एक तर कंटेंट, त्या पत्रामधला जो ऐवज आहे, ऐवज वाचताना आपल्याला लक्षात येतं की हा किती वेगळा आणि सखोल विचार करणारा माणूस होता. अनेक गोष्टींना
स्पर्श करून जाणारी, अनेक विषयांना स्पर्श करून जाणारी त्यांची पत्र आहेत. म्हणजे अगदी संत साहित्यांपासून ते खाण्यापिण्याच्या गोष्टींपर्यंत, ते दळवींना लिहिलेल्या काही पत्रांमध्ये काही चावटपणाकडे झुकणाऱ्या उल्लेखांपर्यंत अशी जीएनची पत्र आहेत. पण त्यांची जी खरोखर उत्तम पत्र आहेत, म्हणजे जीएनच्या कथांचा जर पत्रांचा पहिला खंड बघितला तर त्यात सगळी त्यांनी सुनीताबाई देशपांडेंना लिहिलेली पत्र आहेत. तर तो खंड एका बाजूला आणि सुनीताबाईंनी त्याला लिहिलेली उत्तर दुसऱ्या बाजूला, ते सुनीताबाई देशपांडेंचं प्रिय जी सप्रेम नमस्कार हे पुस्तक, ही दोन पुस्तके घेऊन जर आपण बसलो आणि जीएननी काय लिहिलं आणि त्यांना सुनीताबाईंनी काय उत्तर दिलं आणि परत त्यांना जीएननी काय उत्तर दिलं हे वाचलं, तर असं लक्षात येतं आपल्या की हे किती आभाळा एवढे उंच लोक होते. म्हणजे 50 वर्षापूर्वीचा काळ, 60 वर्षापूर्वीचा काळ, आणि धारवाड सारख्या आडगावाला राहून हा माणूस फक्त वाचनाच्या जोरावरती, विचारांच्या जोरावरती, चिंतनाच्या जोरावरती कशाला गवसणी घालेल अशा कल्पना, असे विचार मांडू शकतो. सुनीताबाई तर त्या काळात पुण्यामध्ये, मुंबईमध्ये राहत होत्या, त्यामुळे त्यांना किमान ग्रंथ तरी मिळायचे, समविचारी बोलायला लोक तरी मिळाले. जीएन असं काही नव्हतं. जीएनचं मोठेपण हे अशा गोष्टींमुळे अधोरेखित होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते जीएनच्या पत्रांचे खंड, तरी मला असं वाटतं कधीही कुठलंही पान उचलून वाचायला सुरुवात करावी, उघडून वाचायला सुरुवात करावी, आणि त्या माणसाच्या बुद्धिमत्तेपुढं, त्या माणसाच्या व्यासंगापुढं आणि त्या माणसाच्या अभिव्यक्तीपुढं आपल्याला नम्र व्हायला होतं. त्यामुळं जीएननी लिहिलेली पत्र हा एक मराठी साहित्यामधला मोठा ऐवज आहे असं मला वाटतं. हा नाही सर, तुम्ही पुस्तकात या संदर्भात असं एक मत मांडले की आपल्या मृत्यूनंतर आपली पत्र प्रकाशित होणार असे जे कुलकर्णी यांना माहीत असतात. तर तुम्हाला असे का वाटते? मला असं वाटतं त्याचं कारण जीएननीच एक दोन ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे की इंग्रजीमध्ये लेखकाच्या मृत्यूनंतर त्याचा पत्रव्यवहार प्रकाशित करण्याची पद्धत आहे. जे हे एक जबरे पत्रलेखक होते आणि आपल्या पत्रांना साहित्यिक मूल्य आहे त्यांनाही माहिती असणार, त्यामुळं आपली पत्र त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी प्रकाशित करण्याला अजिबात परवानगी दिली नाही. पण आपल्या मृत्यूनंतर बाकी हा काही कंट्रोल आपल्या हातात राहणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असणार. त्यामुळं सुनीताबाई देशपांडेंची त्यांना आलेली पत्र सोडली तर बाकी त्यांना आलेली सगळी पत्र त्यांनी नष्ट केलेली. त्यामुळं जीएनना लोकांनी लिहिलेली पत्र असं जर विचार केला तर थोडीफार ग्रेसने लिहिलेली पत्र आणि सुनीताबाईंनी लिहिलेली सगळी पत्र ही त्या दिशेने जाणारी एवढी पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण जीएननी ज्या लोकांना पत्र लिहिली ते लोक ते पत्र सांभाळून ठेवणार आणि मग ते आपल्या मृत्यूनंतर आज ना उद्या ती प्रकाशित होणार याची त्यांना कल्पना असावी. त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर आरोप असा केला जातो की म्हणूनच त्यांनी ती पत्र एखादी कथा लिहावी तशी किंवा एखादा लेख लिहावा तशी साहित्यिक मूल्य असलेली लिहिली. ते काही असो, त्या पत्रांचं त्याच्यामुळे मूल्य कमी होत नाही. पण मला असं वाटलं की हा हुशार माणूस होता, त्यामुळे आपण लिहिलेली पत्र हे काय लोक नष्ट करणार नाहीत, नाही आपण आपल्या हयातीत आपण ते प्रकाशित व्हायला परवानगी देणार नाही म्हटल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर ही प्रकाशित होणार हे त्यांना माहिती असतं. तर आणि म्हणजे ज्यांनी जी ए कुलकर्णी यांचे लेखन वाचलेले नाही अशांनी जी ए कुलकर्णी यांचे लेखन वाचण्याची सुरुवात कशी करावी असे तुम्हाला वाटते? मुळात जे कुलकर्णी आपण वाचावेत का असा तरी विचार करावा, आणि वाचलं आपण जे कुलकर्णी वाचावेत असा विचार डोक्यात आला तर पुन्हा एकदा विचार करावा. कारण जे हा मनोरंजनासाठी वाचण्याचा विषय नाही, आणि जे नावाचं गारुड हे त्याच्या मनावर बसतं त्या माणसाला मग दुसरा कोणता लेखक बरा वाटत नाही. पण हा विनोदाचा भाग झाला. मला असं वाटतं की जे जे कुठलेही कथासंग्रह, कुठलाही कथा हा तेवढ्याच तोलामोलाच्या आहेत. पण त्यात जर सरस निरस ठरवायचं झालं तर यांच्या छोट्या कथा ज्याच्यामध्ये आहेत तो कुसुम गुंजा नावाचा कथासंग्रह, आणि जीएनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ज्याच्यामध्ये आहेत तो जीएनचा सोनपावले नावाचं एक संकलित त्यांचं पुस्तक हे वाचायला सुरुवात करावी. आणि त्यामध्ये साधारणतः कमी वजनाच्या असं म्हणू हलक्या कथा आहेत, त्यातल्या त्यात हलक्या कथा आहेत, त्यातल्या त्यात काही विनोदी कथा आहेत, आणि मग बाकी निळा सावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळ माया, माणसे आरपाट आणि चिल्लर, पिंगळा वेळ, रमणखोणा, असं
असं वाचत वाचत जावं आणि मग जे आपले जे वाचून झाले असं वाटेपर्यंत ते जयंती चार पत्रांचे खंड आपल्या ते यावेत आणि ते जयंती चार पत्रांचे चार खंड वाचून मग ते सगळे झाले की मग आपण जीए बऱ्यापैकी वाचले असं लोकांनी म्हणावं असं मला वाटतं. तर म्हणजे कथात्मक साहित्य वाचनातून वाचकाची जगाबद्दलची समज कशा प्रकारे वाढते किंवा बदलते असं तुम्हाला वाटतं? जगाबद्दलची समज आपली बदलते किंवा वाढते त्याला फक्त कथात्मक साहित्य असं हेच जबाबदार असत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचून जगाबद्दलची आपली समज वाढते किंवा बदलते. मला वैयक्तिक अनुभव असा आलेला आहे की जी ए कुलकर्णींच्या कथा वाचल्यानंतर मला एखाद्या माणसाची विचार करण्याची वृत्ती कशी असू शकते आणि एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये झपाटलं पण कसं येतं याचा एक वेगळा अनुभव आला. एक दोन उदाहरणं सांगतो. जीएनच्या कथांमध्ये काही लोक आपल्याला असे आढळतात की जे एखाद्या विवक्षित वेडाने झपाटून त्या वेडाचा पाठपुरावा करतात आणि मग त्या वेडाचा पाठपुरावा करताना काय काय वेळा ते आपलं आयुष्य उधळून लावतं आणि बाकीच्या लोकांना कळत नाही की हा माणूस असा का वागला, या माणसानं आपलं आयुष्य असं उधळून का दिलं. अशा लोकांविषयी जीएनना एक आकर्षण होतं. त्यांच्या कथांमध्ये काही लोक असे असतात की मी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की त्यांच्या लहानपणी त्यांच्या घरामध्ये एक पेपरवेट होता. जुन्या काळात असे काचेचे पेपरवेट मिळायचे आणि त्याच्यामध्ये ती फुलाचं डिझाईन वगैरे असायचं. तर ते फुलाचं डिझाईन बघितल्यापासून मला असं वाटलं होतं की एकदा तो पेपरवेट फोडायचा आणि त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघायचं. त्याच्या आतमध्ये काही असणार नाही किंवा तो फोडल्यानंतर आपल्याला लोक ओरडणार हे त्यांना माहिती होतं. तरी शेवटी तो एक दिवस मी पेपरवेट फोडलं असं त्यांनी लिहिलेलं आहे. हे लहान उदाहरण झालं पण त्यांच्या कथांमधलं मला एक वैशिष्ट्य जाणवतं की एखादं वेड असतं, त्या वेळामागे लोक धावतात आणि ते का झालं म्हणजे त्या वेळाच्या मागं हा माणूस इतक्या झपाटून का गेला याचं काही उत्तर नसत नाही. म्हणजे स्वयंपाक करत असताना एखादं कापलेली पळी असावी आणि ती लालभडक झालेली पळी आहे त्याला हात लावला तर आपल्याला चटका बसणार हे माहिती असून देखील त्या पळीला हात लावण्याचा मोह इतका अनावर होतो एखाद्याला, तो त्या पळीला हात लावतो आणि आपला हात भाजून घेतो. हे जे वेड आहे अशा वेडानं झपाटलेले लोक ते असे का झपाटले जातात हा एक भाग मला फार आकर्षक वाटला आणि याचं जीएनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा त्यांच्या कथांमधनं अशी जी व्यक्तिरेखा मला बघायला मिळाल्या त्यामुळे मला एक जीवनाच्या वेगळ्या भागाचं दर्शन झालं, अशा वेगळ्या लोकांचं दर्शन झालं असं मला वाटतं. हा एक पैलू झाला, असे अनेक पैलू आहेत पण हे मला फार विशेष वाटलं. आणि सर म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा कथात्मक साहित्य लिहिले आहे, तर तुमचे साहित्य वाचून वाचकाची जगाबद्दलची किंवा इतर गोष्टींमधील समज कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं? मला असं अजिबात वाटत नाही. माझी तेवढी उंची नाही. माझ्या कथा वाचून लोकांना जीवनविषयक काहीतरी वेगळा दृष्टिकोन मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. माझ्या कथा लोकांनी फक्त रंजनासाठी वाचाव्यात. माझ्या कथांमध्ये लोकांना फक्त एंटरटेनमेंट व्हॅल्यू जरी मिळाली तरी माझ्या कथांचं सार्थक झालं असं म्हणता येईल. बाकी कथांमध्ये तत्वज्ञान वगैरे असणार नाही आणि तेवढी माझी परताई नाहीये, तेवढी माझी उंची नाही, तेवढी माझी कुवत नाही. त्यामुळे माझ्या कथा वाचून माझ्या कथा लिहिताना मला मनोरंजनासाठी मी कथा लिहितो याची जाणीव होती. ते मनोरंजन जरी लोकांना मिळालं माझ्या कथा वाचून तर त्या कथांचं सार्थक झालं असं मला वाटतं. तर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप छान झाली आहे. सरांचं पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर सर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली. आता मला खूप मजा आली अथर्व तुझ्याशी गप्पा मारताना हो. आणि मला मुलाखतीला मुद्दाम बोलवल्याबद्दल धन्यवाद. हो सर, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.